तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्वराज भारती युट्यूब चॅनल मध्ये. आज आहे रविवार, परत दिवस झाला आपला ब्लॉग नाहीये, तर ब्लॉग बनवतोय. ब्लॉग कंटिन्यू करा आणि कॉमेडी व्हिडिओ पण आपण लवकरात लवकर चालू करू, बघू प्रयत्न करू लवकरात लवकर. शूटिंगला कोण नसल्यामुळे आपला कॉमेडी व्हिडिओ बंद आहे सध्या तरी, ब्लॉगच चालू आहे. तर ब्लॉगलाच प्रेम द्या, ब्लॉग बघा, तर ब्लॉग कंटिन्यू करा. आज आपण बनवतोय भेळ, तर ब्लॉग कंटिन्यू करा. तर इथं बघितलं का, कांदा टमाटर आहे, इथं चिंच पाणी आहे मस्तपैकी, आणि खरडा. आता मस्तपैकी खरडा वाटून घेणार आहे हिरव्या मिरचीचा, आणि आपण मस्त तिखट अशी स्पायसी ब्रेड बनवणार आहे. बघितलं का. तर इथं असा मिरचीचा खरडा बनवलेला आहे, बघितलं तिखट आहे एकदम. बघितलं ब्रेड टाकायचं मस्त, त्याशिवाय मजा नाही. इकडे असं चिंच पाणी. तर आता आपण मुरमुरे टाकून घेतले मस्तपैकी. तिखट भेळ लागते आपली थोडीफार, म्हणजे मिडियम. भेळ भेळ असा पदार्थ मित्रांनो मी घरीच खातो, फक्त बाहेरची भेळ मला नाही आवडत जास्त करून. बाहेर दाबेली पाणीपुरी बस एवढं, बाकी नाही तर भेळ मी घरीच खातो. बाकी मला चाटमध्ये आवडत नाही. भेळ घरीच, बघितलं का अशी भेळ मस्त. घरगुती पद्धतीने भेळ बनवली. हा खरडा मिरचीचा मस्त, चिंच पाणी इकडं, कांदा टोमॅटो. कांदा टोमॅटो टाकलेला आहे मस्त. आता मिरची, तिखट भेळ, लिंबू असेल ना ते नाही, लिंबू नाही, चिंच पाणीच टाकू. आपण तर मिरची पावडरपेक्षा थोडीशी मिरचीची ठेचतात. मिरचीची भेळ जरा चांगली लागते. मीठ टाकायची थोडं. मस्त भेळ. चालवायला लागेल. हा हा आता हेच चालवायचं काय करते मग. हाताने चालवल्याशिवाय मिक्स होत नाही मित्रांनो. बघितलं का मस्त भेळ. या खायला तुम्ही पण घरी बनवा. या अशीच खाल्ली थोडीशी तिखट लागते, पण मला गोड लागते थोडीफार, म्हणून चिंच पाणी. मी तो पहिले रोज भेळ खायचो मित्रांनो, आता जरी कमी गेली. म्हणून ठेवायचं ॲडिबच, रोज खायचो नाश्त्याला या टायमिंगला. मम्मी बनवते आमची तिखट भेळ, मी मिडियम खातो. कोथिंबीर नाहीये. कोथिंबीर नसले चिंच पाणी आहे बस. कोथिंबीरचा असा उपयोग नसतो, कोथिंबीर फक्त शायनिंग साठी. कोथिंबीरचा काय उपयोग आहे का नाही. काय आले पर्सनच्या मला अशीच पाहिजे. तुला तिखटच लागते, मग मी तिखटच भेळ खाणार आहे. मला चिंच पाणी लागतं बाबा, जास्त तिखट खाल्लं तर मग वांदे येते. तर इकडे मम्मीने काढून घेतली भेळ तिखट, मला इथं चिंच पाणी लागतं म्हणून चिंच पाणी थोडस गोड मिक्स पाहिजे नाही का. एकदम तिखट खाऊ शकत नाही, तशी तिखटच चांगली लागते भेळ. म्हणजे बरं आहे मिडियम थोडीशी, मी मिडियमच खातो. बघ हा बघितलं मित्रांनो भेळ रेडी आहे. तर मित्रांनो पहिलं आहे ना, मी लहान होतो, एक चौथीत असेल चौथीत. तर पहिले ना एक आजोबा यायचे असे सायकलवर यायचे. असं टोकरी असायची, त्या टोकरीत सगळं भेळ, फरसाण, चिंच पाणी, मिरची सगळं असायचं. आणि तेव्हा मला वाटतं भेळ 20 रुपयानी होती, 20 रुपयानी. आता काय माहित कशी, बाहेर नाही खात मी भेळ वगैरे. 10 रुपयाला होती. हा 10 रुपयाला होती तेव्हा. 50ची बिट्टी तेव्हा 10 रुपये. हा 50ची बिट्टी ना, 20-30 रुपयाची एक वाटा. हा
हा बरोबर. आता जी 50 मध्ये जी क्वांटिटी भेटते ना तुम्हाला बारीक, तीच भेळ म्हणजे पेपर भरून भेळ ती 10 रुपयाला भेटायची वल्ली भेळ. एक नंबर लागायची. तेव्हा आम्ही खात होतो. आता किती महाग झालंय बघा. 50ला भेळ आहे. लहान होतो तेव्हा खायचो. आता तर काही घरीच बनवतो. एकदाच आणलं ना क्वांटिटी मध्ये मस्त भेळ बनवून होती. बाहेर जायचं 50ची भेळ तेवढीशी तुम्हाला एवढं ह्याच्यात देणार ते बागत नाही. तर पातीला भर भेळ होती. एकदाच मुरमुर वगैरे आणलं. तर कशी वाटली भेळ बाग नक्की सांगा आणि ब्लॉग कंटिन्यू करा. तर मित्रांनो भेळ खाल्ली बरं का, तिखट होती भेळ थोडीशी. तर ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. 5 वाजलेत, ब्लॉग अपलोड करतो. थोड्या दिवस आपले ब्लॉगच येतील. कॉमेडी व्हिडिओ काय येणार नाही, तुम्हाला सांगितलं शूटिंगचं कारण. लवकरात लवकर आपण कॉमेडी व्हिडिओ पण चालू करू. तर कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.